घडले कारण संस्कार जिजाऊन ठेवते. शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊन ठेवते. म्हणून तर मला वाटते थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी मिटणार नाही. थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी मिटणार नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही. नाव तुमचे मिटणार नाही. अशा वीर मातेने घडवलेला पुत्र कसा असेल, कसा असेल तो पुत्र, कसा असेल तो राजा, कसे असेल ते राज्य आणि कसे असेल ते स्वराज्य. शिवछत्रपती म्हणजे मावळ्यातील मेळ, शिवछत्रपती म्हणजे मनगटातील बळ, शिवछत्रपती म्हणजे मनामनातील धैर्य, शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा बाळ, शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार, शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचा पुत्र, शिवछत्रपती म्हणजे एक व्यक्ती नसून एक विचार, एक व्यक्ती नसून एक विचार. शिवरायांनी 18 पगड जातीतील मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केले. शिवरायांनी 18 पगड जातीतील मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केले. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, येसाजी, संताजी, जिवाजी अशा असंख्य मावळ्यांना घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. विजयासारखी तलवार चालून गेला आणि त्याच्या छाती हिंदुस्थान अडवून गेला. वाघ नगाने अफजलखानचा कोथळा फाडून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन 1000 सैतानांना लढून गेला आणि ज्याला स्वर्गात गेल्यावर ज्याला 33 कोटी देवांनी वाकून मुजरा केला, तसा एकटा वर्धमानाटा माझा शिवबा घडून गेला. शिवराय सांगायला फार सोपे आहे. तो शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे, पण शिवरायांना अंगी लावणे फार अवघड आहे. तर शिवरायांना अंगी लावेल, आचरण त्यांनी पूर्ण जगा राज करेल हे माझं नक्की आहे. 65 किलोची तलवार वागतो, त्याचं नाव येसाजी. 2000 शत्रूंशी एकटा राहतो, त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो, त्याचं नाव तानाजी. शत्रूच्या छावणीत घुसताना मुकुट तोडून आणतो, त्याचं नाव धनाजी. 8 तासात दिल्लीवरून पुण्यात घेऊन येतो.